भगवान श्री ज्ञानोबराया आणि त्यांनी लिहिलेली भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ असा आहे की मराठी भाषेमध्ये मराठी वाङ्मयाचं खऱ्या अर्थाने जे सौंदर्य खुलवलं तर ते ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीमध्ये सगळेच विषय आलेले आहेत जेवढे एका काव्यामध्ये आले पाहिजेत. व्याकरण दृष्ट्या जे मराठी भाषिक आहेत, अभ्यास करणारे त्यांना माहीत असेल, संपूर्ण विषय माऊलींनी या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्या गुरूंच्या कृपेने हाताळलेले आपल्याला दिसतात. नवे नवे ती माऊलींची एक किमयाच आहे रचनेची. माऊली आपल्या श्रीगुरूंना विनंतीच अशी करतात की या मराठी भाषेमध्ये वाङ्मय सौंदर्याची जी काही खाण आहे तर ती खाण उघडू दे. वाङ्मय सौंदर्य बर आपले सौंदर्य नाही फेरलवली लावायचं वगैरे, वाङ्मय सौंदर्य माझं खुलून दे. खऱ्या अर्थाने मराठी भाषेमध्ये अशी वाङ्मय रचना माझ्याकडून होऊ दे की ज्याच्यामध्ये आत्मनात्म जी काही विचारसरणी आहे तर त्या विचार रूपी बेलांची लावणी होऊ दे. माऊली मोठं गोड लिहितात. साहित्य सुनियाची या खाणी उघडवी दिशेची या अक्षोनी विवेक वेलीची लावणी हो दे संग. साहित्य हे माझं सोन्यासारखं असावं, झळकत, आणि या माझ्या मराठी भाषेमध्येच ते घडावं. एवढंच नाही, ते विवेक काय करावं काय करू नये त्याला विवेक म्हणतात. तर ती विवेक वेल माझ्या साहित्यातून खऱ्या अर्थाने बहरत जावी आणि अशा पद्धतीचं साहित्य गुरुराया तुमच्या गुरुकृपा दृष्टीने मला प्राप्त व्हावं असं माऊली खूप सुंदर विनवणी ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायाच्या माध्यमातून करताना दिसतात.